छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेरमध्ये होते। तेथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पुणे नाशिक रेल्वे मार्गावरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना एक सवाल केला। शिवाय सध्या राज्यात गाजत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूबाबतही शंकांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली। आमदार रोहित पवार व त्यांचे आजोबा शरद पवार हे अजित पवार हयात असताना त्यांच्याशी कसे वागले हे महाराष्ट्राला माहीत आहे। त्यामुळे सध्या रोहित पवारांकडून जे सुरू आहे ते फक्त राजकारण आहे असं म्हणत त्यांनी रोहित पवारांनाही आरसा दाखवला। पालकमंत्री विखेंचे पवार थोरातांना विचारलेले हे सवाल सध्या चांगले चर्चेत आले आहेत। विखेंनी पवार थोरातांची बोलतीच बंद केली आहे असं विखे समर्थकांचे म्हणणे आहे। नेमके काय होते हे प्रश्न हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नगर जिल्ह्यात सध्या नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न चांगला चर्चेत आलाय। या रेल्वेचा मार्ग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बदललाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर हे दोन तालुके या नव्या मार्गातून वगळलेले आहेत। महायुती सत्तेत असल्याने या बदललेल्या मार्गाबाबत सुरुवातीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच विलन ठरवण्याचा प्रयत्न केला होता। परंतु स्वतः पालकमंत्री विखेंनी दोनदा दिल्लीत जाऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा रेल्वे मार्ग बदलण्यासाठी आग्रह धरला। त्यानंतर विखे थोरातांच्या मुद्द्याची हवाच निघून गेली। आता या प्रकरणातील खरा विलन कोण हेच विखेंनी सांगून टाकले। संगमनेरमध्ये बोलताना विखे म्हणाले की जुन्नर जवळील GMRT प्रकल्प हा जागतिक दर्जाचा आहे। त्याच्या जवळून हा रेल्वे मार्ग जात होता, त्यामुळे हे रेखांकन नाकारले गेल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले। हा बदल 2021 मध्ये झाला। वास्तविक 2019 मध्ये जेव्हा महायुती सरकारमध्ये सरकारने संगमनेर अकोले विरगाव मार्गे रेल्वेला मंजुरी दिली होती, या प्रकल्पाचे काम वेगाने व्हावे यासाठी राज्य सरकारने भूसंपादनाच्या 50% वाटा उचलण्यासह एकूण प्रकल्प खर्चाची 60% रक्कम खासगी क्षेत्रातून कर्जाद्वारे उभारण्याचा निर्णय घेतला होता। हा प्रकल्प आमच्या सरकारनेच महारेलकडे सोपवला होता। त्यावेळी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली गेली होती। परंतु 2 वर्षात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि या सगळ्या प्रकल्पाला ब्रेक लागला। त्यामुळे नकाशात बदल करण्यात आला। तेव्हापासून तो प्रकल्प रेंगाळला। विखेंनी महाविकास आघाडीवर व अप्रत्यक्षपणे माजी मंत्री बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला। विखे पुढे म्हणाले की आपण हा रेल्वे मार्ग मूळ आरेखनानुसारच करणार आहोत। पुढील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण महारेल व रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहोत। या प्रकल्पाच्या सर्व सर्वेक्षणासाठी नकाशे व अडचण नेमकी काय आहे, त्याचे मुख्य कारण व उपाय याबाबत चर्चा करणार आहोत। 2021 ला महाविकास आघाडी सरकारच्या काळात रेल्वे मंत्रालयाला नेमका कोणता प्रस्ताव सादर झाला व तो कुणी दिला हेही शोधले जाईल। पूर्वी योग्य असलेला रेल्वे मार्ग अचानक अयोग्य कसा ठरला हेही आपण स्वतः पाहणार आहोत, असेही विखेंनी स्पष्ट केले। नाव घेतले नसले तरी विखेंच्या बोलण्यातील संकेत हे माजी मंत्री थोरातांकडेच होते। या चर्चेत त्यांनी रोहित पवारांवरही निशाणा साधला। रोहित पवार हे स्वर्गीय अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करत असून लोकांचा बुद्धिभेद करत आहेत, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। या टीकेला रोहित पवार यांनी ट्विटवरून पलटवार केला। त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा रोहित पवार यांना काही सवाल केले आहेत। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री सक्षम असून चौकशीचे आदेश दिले आहेत। त्यांच्या कुटुंबियांनी CBI चौकशीची मागणी केली आहे। सरकार त्याबद्दलही विचार करेल। कुटुंब आणि राज्यातील जनतेला या अपघाताची माहिती मिळायला पाहिजे, हा अधिकार आहे। विमान अपघाताची घटना दुःखदायक आहे, सर्वांनाच त्याचं दुःख झालं आहे, पण दुर्दैवाने रोहित पवार ते माध्यमांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतात हे क्लेशदायक आहे, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला। विखे पाटील म्हणाले की अजित पवार हयात होते तेव्हा तुम्ही आणि काका शरद पवार त्यांच्यासोबत कसे वागलात हे लोकांना माहीत नाही का? अजित पवारांना तुम्ही कधी सन्मान मिळू दिला का, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादीच्या जागा येऊन देखील त्यावेळी अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी कोणी नाकारली? अपघाताचं भांडवल करण्यापेक्षा अगोदर याचं उत्तर महाराष्ट्राला द्या, असे म्हणत रोहित पवार यांच्या भूमिकेवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शंका उपस्थित केली। मंत्री विखेंनी थोरात व पवारांना विचारलेल्या या प्रश्नांची सध्या चांगली चर्चा रंगली आहे। मित्रांनो, विखेंनी जे प्रश्न विचारले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।